राज्यात रस्ता अपघाताची संख्या कमी झाला असल्याचा आकडा नुकताच पोलीस खात्याकडून जाहीर करण्यात आला। ही संख्या कमी जरी असली तरी अतिउत्साही वाहन चालकांकडून हा आकडा अजून कमी करणं ट्रॅफिक पोलिसांसमोर आव्हान ठरत आहे। कारण अशा रस्ता अपघातांमध्ये खुद्द पोलीस खात्यातील अधिकारी भर घालत आहे हे अधोरेखित झालंय। परवरी येथे झालेला हा अपघात बेफामपणा व निष्काळजीपणामुळे घडला असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे। तर पहा ही फुटेज। हा व्हिडिओ आहे परवरी भागातील। सदर रस्ता वन वे आहे। या व्हिडिओकडे आता लक्ष देऊन पहा। सर्व गाड्या या ठिकाणाहून वाहतूक करत आहे। थोड्या वेळानं डाव्या बाजूला आलेल्या एका वॅगनर गाडीनं आपला वेग कमी केला। समोर दिसत असलेल्या गॅरेजकडे वॅगनर गाडीला आत यायचं होतं। त्यानुसार त्याने गाडी हळूहळू उजव्या बाजूला वळवली आणि मागून येणाऱ्या गाडीच्या वेगाचा आणि वेळेचा अंदाज घेऊन गाडी पुढे घेतली। आता पहा, ही गाडी रस्त्याच्या मधोमध पोचली आहे, पण वॅगनर गाडी चालकाचा अंदाज चुकला। मागून येणारी गाडी ही एका पोलीस अधिकाऱ्याची असून ती भरधाव वेगानं असल्यानं काही सेकंदात वॅगनर गाडीच्या अगदी जवळ येऊन गाडीला जोरदार धडक दिली। या धडकेत गाडी पूर्ण फिरली गेली। पोलीस अधिकाऱ्याची ती अलिशान गाडी भरधाव वेगानं होती। त्याचप्रमाणे वॅगनर गाडी जेव्हा रस्त्याच्या मधोमध पोचली तेव्हा वाहन चालकांनी आपल्या गाडीचा वेग कमी करणं अपेक्षित होतं, मात्र तसं घडताना दिसत नाही। या अपघातात धडक दिलेली अलिशान गाडी एका पोलीस अधिकाऱ्याची आहे आणि या अपघातात वॅगनर चालकाला कारणीभूत ठरवण्यासाठी त्याच्यावर पोलीस बळाचा वापर केला जातोय। त्याचबरोबर मागे असलेल्या टेम्पो चालकालाही कारणीभूत ठरवण्यात येत आहे। स्ट्रेट येतलो स्लोली याने ओव्हरटेक केले आणि मुझे मुखारच ब्रेक मारून मागे गाडी तोडली, दुसरी गाडी लावून आणि काय ना आणि मग काय अडवून तोडले राव म्हणून पोलीस स्टेशनवर।